नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या चेहऱ्यावर फुलला आनंद. आर्थिक परिस्थिती होती बिकट. यासाठी जवळपास 15 लाख रुपये लागत होता खर्च. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली मोफत शस्त्रक्रिया. येथील डॉक्टरांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे 50 दिवसानंतर आईला मिळाला पुनर्जन्म. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जुलै महिन्यापासून LIC कॉलनी लातूर येथील 30 वर्षीय महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीला व मूत्राशयाला प्लॅसेंटा चिकटून बसल्याने अतिरक्तस्राव व रक्तदाब कमी झाल्याने गर्भाशयाला इजा झाली होती. येथील शल्य चिकित्सा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अथक परिश्रम घेत वाचवले महिलेचे प्राण. रुग्ण महिलेला विविध आजाराने ग्रासलेल्या अथक परिश्रम करून शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तब्बल 50 दिवस रुग्णाची मृत्यूशी झुंज व सर्व डॉक्टर यांच्या प्रयत्नांमुळे सर्व शस्त्रक्रिया पूर्ण करून महिलेला जीवनदान दिले. यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात आल्या. सतत रुग्णाच्या मदतीला धावून जाणारे अमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संस्थापक सचिव हतीमभाई शेख यांनी सर्व डॉक्टर यांचा सत्कार केला. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्या शरीरात अनेक समस्या उद्भवल्या होत्या, पण डॉक्टरांनी घेतलेले आर्थिक परिश्रम आणि त्या महिलेच्या आयुष्याची दोरी बळकट असल्याने अनेक शस्त्रक्रिया होऊन सुद्धा 50 दिवसाच्या नंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन आज घरी परत गेलेली आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या आईला पुनर्जन्म मिळाला अशी प्रतिक्रिया रुग्ण महिलेच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दिनांक 30/7/2024 रोजी LIC कॉलनी येथील विजयमाला ज्योतिराम चौधरी हे 30 वर्षीय महिला प्रसूतीसाठी दाखल झाली असता दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीला व मूत्राशयाला प्लॉसेंटा चिटकून बसल्याने व अतिरक्तस्राव व रक्तदाब कमी झाल्याने गर्भाशयाची पिशवी काढावी लागली. मूत्राशयाला प्लॉसेंटाने जखडल्यामुळे मूत्राशयाला छिद्र पडले व त्याचनी शल्यचिकित्सक शास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची धुरा सांभाळली. पण काही दिवसानंतर असे आढळून आले की मूत्राशय येथे घेतलेले टाके कमजोर पडले व रुग्णाला पुन्हा 21/8/2024 रोजी शस्त्रक्रिया करून मूत्राशयावर पुन्हा टाके घेण्यात आले. रुग्ण महिलेच्या पूर्वीपासूनच हृदय कमजोर असल्याने अतिदक्षता विभागात हा रुग्ण हलवून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला. खूप दिवस व्हेंटिलेटरवर असल्यामुळे रुग्णाच्या फुफ्फुसावर देखील परिणाम झाला होता. त्यासाठी 24/8/2024 रोजी तिच्या श्वसननलिकेत छिद्र बनवून तात्पुरता श्वास घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. रुग्णावर खूपच बारकाईने लक्ष देऊन काही दिवसांनी त्याला सामान्य रुग्णालय कक्षात हलविण्यात आलं, पण श्वसननलिकेची नळी मात्र तशीच ठेवण्यात आली. मुळातच प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे रुग्णांचे टाके खराब झाले व त्यासाठी 7/9/2024 रोजी पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करून टाके घालण्यात आले. या सर्व प्रसंगांना झुंज देत सदर रुग्णांची कृत्रिम श्वास नलिका ही 15/9/2024 रोजी पण काढण्यात आली आणि रुग्ण आता पूर्णपणे सामान्य पद्धतीने श्वास घेत आहे व तिचे टाके व्यवस्थित निघाले आहे. देव तारी त्याला कोण मारी असे म्हणतात. डॉक्टर हे देव नसतात, पण देवापेक्षा कमी नसतात. म्हणून त्याचा अनुभव रुग्ण महिला, त्यांचे कुटुंबीय, डॉक्टर, हॉस्पिटलमधून कर्मचारी यांनी घेतला असेच म्हणावे लागेल. महिला रुग्णाला पूर्णपणे
बरे वाटल्याने 19 सप्टेंबर रोजी तब्बल 50 दिवसाच्या रुग्णाची झुंज व सर्व डॉक्टर कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आले. या सर्व शस्त्रक्रिया महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते साहेब व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आल्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.